निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. हा हा, श्री स्वामी समर्थ. तुमचे बरेच मिस कॉल पाहिले मी, पण ते अनुभव चालू होते ना. हो हो, बिझी होता फोन. हा 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 हा. कुठून बोलताय ताई? टेंभुर्णी, सोलापूर जिल्हा. हा, नाव आहे माझ्याकडे, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही सांगत. चालेल चालेल. काय अनुभव आला ताई? तुम्हाला मंगळवारी अनुभव शेअर केल्यानंतर खूप अनुभव, म्हणजे मला मेसेजेस करता येत होता. 12वी झालंय माझं तसं. अच्छा अच्छा. हा हा. प्रयत्न खूप करायचे मी करायचा की नाही अवघड आहे, नको मुलांना म्हणत शिकवा तरी नाही, यांना आमच्या साहेबांना म्हणत शिकवा तर ते पण मला राग सोपं असतं शिकतो तू. गुरुवारी आपली सहज बसले, म्हणजे जाऊ दे, प्रयत्न तर करायला काय हरकत आहे. हो बरोबर आहे. हो, मग आता हे जे तुम्ही मला सगळं लिहून पाठवलं ते तुम्हीच लिहिलंय सगळं? हो, मीच लिहिलंय सगळं. अरे वा, काय मस्त. बघा, काय पाहिजे अजून? काही बघा, खूप छान. आणि अनुभव किती शेअर करायचे ते तुम्हाला फक्त मेसेज करता येत नव्हता म्हणून राहायचे माझे अनुभव. आई ग, कसं होतं ना माणसाचं. कितीतरी असे छान 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 अनुभव असायचे, पण नाही ना, मेसेज करता येत नाही, मग काय करायचं. मुलाला सांगावं तर त्यांनी म्हणत नाही तुझी बघ. हा, मुलं आता त्यांच्या दुनियेत व्यस्त असतात, मग्न असतात. हो, बरेच प्रयत्न केला मी, तर जमला मेसेज करायला तुम्हाला. बघा, कालच्या गुरुवारी गेले ते स्वामींच्या मठात गेले होते आमच्या टेंभुर्णी आहे मग तिथं. अच्छा. हा हा हा. मग तिथं खडीसाखर आणि नारळ ठेवायला गेले होते. हा हा हा. तर तिथं काय झालं, नारळाचा पॅक होता पुडा खडीसाखरेचा, नारळ ठेवायला ठेवलं दोन्ही पण, पिशवीत काही नव्हतं मिळते बॅगमध्ये, छोटे काही नव्हते. ठेवलं बट्टी ठेवलं सगळं ठेवलं, मला दर्शन घेतलं, बसले तारक मंत्र म्हणजे परत येत होती मी. परत घरी आल्यानंतर बघते तर काय छोटासा ह्याच्या खडीसाखरेचा खडा होताच त्या बॅगेत. मी बाई, मी तर सगळं व्यवस्थित बघितलं ठेवलंय का तेव्हा नव्हतं, पण खडीसाखर आली मिळत त्याच्यात ताई. अरे वा. आणि तो मी स्वतः पुडा म्हणजे असं पॅक होता ते नीट ठेवलेला होता, तिथं पण ठेवलं थोडंसं, पण उघडतं ना मी पिशवीत असताना किंवा बाहेर काढल्यावर पण. हो हो बरोबर. पण खडीसाखरेचा प्रसाद आला परत, पिशवी मी बघितलं होतं व्यवस्थित तिथं काय होतं. माझ्या स्वामी समर्थांच्या फोटोवर किती जरी फुल ठेवले ना, मी तर कधीच फुल पडले नव्हते, मी एवढी सेवा करते पण. त्या गुरुवारी फुल पण पडलं मॅडम सकाळी सकाळी. अरे वा, हे सगळे शुभ संकेत आहेत ताई. हो, 5ला पूजा करते ना मी. पहाटे? हो. अरे वा. चाफ्याचं फुल ठेवलेलं मी. हा हा. पडत नव्हती फुलं. मी एका टाइमचा अनुभव ऐकला होता की त्या खूप रडत होत्या बघा, माझं फुल पडलं नाही. तो ऐकला का तुम्ही अनुभव? ऐकलं तर मी तर म्हणायची माझं कधीच पडत नाही, सारखं पडतं, एकदा नाही पडत तर किती रडतं. आणि मी जसं एवढं काही लक्ष द्यायची नाही, जाऊ दे त्याला. पण तुम्हाला अनुभव शेअर केला आणि माझं पहिल्यांदा ते गुरुवारी फुल पडलं, परत तिकडे साखरेचा खडा. मला चांगलं आठवतंय की मी खरंच नाही बघितली होती बॅग ती. माझी बॅग कमी होती पूर्ण. बघा, पण तो खडीसाखरेचा खडा का आला परत घरी, मी ठेवला व्यवस्थित. अरे वा. मला अनुभव येत राहिले. आणि आता आज जप लिहित बसली होती मी, फोटोवरती दत्ताचा असं लावलेलं भिंतीवर, त्याच्या खाली मी लिहित बसते जप दत्ताच्या फोटोच्या खाली. माझी आज 1 लाख संख्या पूर्ण झाली. बापरे, 1 लाख? हो, लिहून वह्या. हो. अरे वा. आपल्या वह्या असतात ना आपल्या आपले, नाही का, असं थोडंसं बरं वाटतं मला. बरोबर, चांगली गोष्ट आहे, केलं पाहिजे ते. हो, कधी 7 माळा होते, कधी म्हणजे 5 माळा लिहून होतेच माझ्या, नाही का, 108 ला जरी. अरे वा. हो, कमाल आहे, कमाल आहे. हो. आणि ते आणि 7 पारायण पण पूर्ण झाली. गेल्या गुरुवारी पारायण सुरू केलं होतं मी, आज पूर्ण झाली 7 पारायण मॅडम. 7 पारायण? वा, मस्तच. आता सुट्टी ना, लवकर उठते, होतंय माझं ते. ते लवकर उठलं ना की ते एकदम आपल्याला ते ब्रह्ममुहूर्त पण मिळतो, सकाळचं एवढं सुंदर वातावरण मिळतं आणि त्या उत्साहातनं सगळं होतं ताई.
हो, 21 वेळा तारक मंत्र. परत नित्यसेवा आहे की 11 माळी जप, 21 वेळा तारक मंत्र आणि ती 3 अध्याय करतेच. ती तर नित्यसेवा अगोदर करून घेते आणि मग हे 10 वाजता करते. मग ही पूर्ण चरित्र सारामृत पूर्ण 10 वाजता करते. अरे वा. 11:30 पर्यंत होऊन जातं, कधी 12 वाजता. हो. छान छान. अजून काय अनुभव आले ताई? तर मग तेच काय आता बोलण्याचा आनंद त्याच्यात म्हणजे हेच होतंय. आणि मग आता झालं फुल पडलं मग अशी 2:50ला पडलं फुल आणि परत बाहेर आली होती गच्चीत आपली बसायला, उभं राहायला गरम होतंय घरात म्हणून. तर इथं गाई आली ती वासरासोबत. गाई 2 पांढऱ्या गाई आल्या, त्यातली एक वासरासोबत आली की ही आली. मला बघितली की एक आली माझ्याकडे. मग ती स्वामींना ठेवलेला नैवेद्य मी आली खाली घेऊन. ती एक आली ती खाऊन गेली. पण ती पिल्लाची जी होती, वासराची जी गाई होती ती आली की जरा लांब होती. 10 मिनिटं उभा राहिली गच्चीत गाई. आता स्वामी त्या गाईने यायला पाहिजे, त्या गाईने खरं ते वासराच्या गाईने यायला पाहिजे म्हणलं. हो वाटतच. बरोबर आहे. 15 मिनिटं उभं राहिली मॅडम. ती गाई इकडे गेली तिकडे गेली, सगळं जरूर अचानक तिला काय झालं का माहिती, एवढी जर माघारी वळाली आणि येऊन गेट 2 तिथे किती वेळ थांबली परत. अरे वा. वासराला घेऊन आली त्या. अरे वा. बघा गेट जवळ परत 15-20 मिनिटं थांबली मग परत. बघा लांब पुढे गेलेली माघारी वळून आली माझी. नाही, छानच ताई. मी शेअर करते ताई. अजून आले की नक्की फोन करा. मग माझ्या मुलासाठी एक हे पाहिजे होतं. केंद्र दादांना पण मेसेज करते, प्रदीप दादांना पण केलेच मेसेज, पण काही त्यांचा रिप्लाय आला नाही मॅडम. नाही, सारखे मेसेज करत राहताई. मग तुमचा मेसेज वर आला ना की ते कसं बरोबर बघते. हो ताई. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.